चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण। आजचा विषय आहे जी डोक्यात बसतात ना, जी लोक आपल्या अगदी म्हणजे आपण कसं ज्या लोक म्हणजे आपल्याला खूप त्रास देतात आणि एकदम मग ते आपल्याला असहाय्य झाले की मग ते आपल्या डोक्यात बसतात आणि त्यांचा आपण मनात सुद्धा विचार करत नाही, त्याबद्दल मी आज सांगते तुम्हाला। दुसऱ्यांवर टीका करणारी व्यक्ती एखाद्या सज्जन माणसाला बदनाम करू शकते, पण स्वतः सज्जन बनू शकत नाही। दुःख सहन करणारा माणूस एक ना एक दिवस सुखी होतोच, पण दुःख देणारा माणूस कधीही सुखी होऊ शकत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा। माणसाचा स्वभाव थोडा तिखटच असावा, कारण गोड लागणारा ऊस लोक चावून खातात, पण तिखट मिरची चावून खाण्याची हिंमत कोणीही करत नाही। त्यामुळे तुमचा स्वभाव मिरचीसारखा तिखट असला म्हणजे कोणी तुमच्या नादी लागणार नाही, कारण आजकाल दुनियेत जास्त गोड स्वभाव असलेले तर लोक फायदा घेतात। म्हणून स्वभाव थोडा तिखटच ठेवा, म्हणजे लोक बरोबर हिशोबात राहतात। क्षणभर एकांतात वेळ घालवल्यानंतर कळतं आपल्याजवळ आपल्याशिवाय आपलं असं कोणीही नाही। कोणाच्या तरी भावना दुखावणे म्हणजे आपण स्वतः कर्ज घेतल्यासारखे आहे आणि ते आपल्याला व्याजासहित फेडावं लागतंच। एखाद्या व्यक्तीची सवय लागणं हे प्रेम होण्यापेक्षा जास्त भयानक असते। दुसऱ्यांना टोपी घातली की कर्माचा OTP दुसऱ्यांना टोपी घातली की थांबा जरा, थोडं काबल होतं थोडं। दुसऱ्यांना टोपी घातली की कर्माचा OTP परमेश्वराकडे लगेच जातो, म्हणून सरळ मार्गाने आयुष्य जगा। काही लोक आपल्या अहंकारामुळे किमती नाती गमावतात, तर काही लोक नाती वाचवण्यासाठी स्वतःची किंमत देखील गमावतात। आकाशात उंच उडणारा पतंग आणि माणसाचं आयुष्य यात एक समानता असते, या दोघांनाही उंचीवर असेपर्यंत कौतुक आणि किंमत असते। तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात, जी तुमच्या आवाजावरून तुमच्या सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात। पैशाने फक्त राहणीमान बदलतं, लायकी बदलत नाही। काही वेळा पुढाकार कोणी घ्यायचा या एका गोष्टीमुळे बरेच प्रश्न अनुत्तरित राहतात। मनात उतरलेल्या लोकांना मनातच काय तर डोक्यात सुद्धा ठेवायचं नाही। स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही। नात्यांना मधुर आवाजाची आणि सुंदर चेहऱ्याची गरज नसते, गरज असते ती फक्त सुंदर मनाची आणि अतूट विश्वासाची। सुसंवाद हा फक्त एक शब्द आहे, पण जर कोणाशी केला तर मनातील अनेक वाईट विचारांचा मूळ काढून टाकतो, आणि म्हणूनच संवाद साधा। जीवनामध्ये कोणाचाही स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त एवढंच विचारा, माझी मदत करशील का? मग त्याचा खरा स्वभाव तुम्हाला लगेच कळेल। सवडीने आणि आवडीने बोलणाऱ्यांमध्ये खूप फरक असतो। यशस्वी माणूस होण्यापेक्षा उपयोगी पडणारा माणूस होण्याचा प्रयत्न करा, तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल। काय चूक होऊ शकते याची भीती बाळगणं थांबवा आणि जे होईल त्याबद्दल सकारात्मक राहण्यास सुरुवात करा। एखाद्या कामाचा जास्त विचार केल्यामुळे तुमची ते कामं करण्याची क्षमता नष्ट होते। आपल्या आयुष्याची कोणाचीही व्याख्या स्वीकारू नका, तुम्ही तुमच्या आयुष्याची व्याख्या स्वतः ठरवा। काय आहे ते स्वीकारा, काय होतं ते विसरा आणि काय होईल यावर विश्वास ठेवा। मित्रप्रेम हा असा खेळ आहे, जीव लावून खेळला तर दोघे पण जिंकतात, पण एकाने माघार घेतली तर मात्र दोघे पण हरतात। कोणीतरी फुलाला विचारलं, झाडावरून तोडले तेव्हा तुला वेदना झाल्या नाहीत का? फुलाने उत्तर दिलं, तोडणारा इतका आनंदात होता की माझ्या वेदनाच विसरून गेलो। बघा, म्हणजे
आता मी तुम्हाला नंतर सांगते त्याचं. आपल्यामधील विश्वास हा पर्वतालाही हलवू शकतो, परंतु आपल्यामधील शंका आपल्यासमोर पर्वत उभा करतो. आयुष्यामध्ये नेहमी आदर्श बनवण्याचा प्रयत्न करा, पण मी आदर्श आहे हे सिद्ध करण्यामध्ये तुमचा वेळ हा वाया घालवू नका. माणसाजवळ पोत हवी, ऐपत हवी आणि दुनियेला ठोकरण्याची जिगर हवी, पण दुनिया तुमचं कौतुक करते. कधी कधी कोणाला दुखवण्यापेक्षा शांत राहिलेलंच चांगलं असतं. चेहरे ओळखता येत नाहीत, स्वभावसुद्धा ओळखता येत नाही, कारण दिसतं तसं अजिबात नसतं. कारण प्रत्येकाच्या मनामध्ये काही वेगळंच असतं. मात्र माणसाची प्रकृती सगळं दाखवून जाते. आयुष्यामध्ये जर काहीतरी शिकायचं असेल तर कठीण परिस्थितीतही शांत राहायला शिका. आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानून हसायला शिका. चेहरा कितीही सुंदर असेना, जर जीभ कडू असेल तर लोक तोंड फिरवून घेतात. असामान्य माणसाची 3 लक्षणे असतात. तो चुकीचा काम करत नसल्याने त्याला कोणतीही चिंता नसते, त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि तो प्रामाणिक असल्यामुळे कशाची पर्वा किंवा भीती नसते. माणसाला ठेच लागते, पण त्यानंतर त्याचं चालणं हे कायमच सुधारून जातं आणि म्हणूनच ठेचा ह्या आवश्यक असतात. माणसाला त्याने केलेला संघर्ष आवश्यक ठकवतो, पण माणसाला तो बाहेरून सुंदर आणि आतून मजबूत बनवतो. त्या गोष्टीत समाधान मानून हसायला शिका. चेहरा कितीही सुंदर असेना, जर जीभ कडू असेल तर लोक तोंड फिरवून घेतात. असामान्य माणसाची 3 लक्षणे असतात. तो चुकीचा काम करत नसल्याने त्याला कोणतीही चिंता नसते, त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि तो प्रामाणिक असल्यामुळे कशाची पर्वा किंवा भीती नसते. माणसाला ठेच लागते, पण त्यानंतर त्याचं चालणं हे कायमच सुधारून जातं आणि म्हणूनच ठेचा ह्या आवश्यक असतात. माणसाला त्याने केलेला संघर्ष आवश्यक ठकवतो, पण माणसाला तो बाहेरून सुंदर आणि आतून मजबूत बनवतो. मन स्वच्छ ठेवा आणि स्वच्छ मनाने स्तुती परमेश्वर नेहमी करतो. आयुष्यात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करेल ना, त्यालाच उद्याचं सुख उपभोगायला मिळेल. सत्य हे पाहणाऱ्याच्या किंवा ऐकणाऱ्यांच्या इच्छेचा विचार कधीच करत नाही. ते नेहमी जसं असतं तसंच पुढे येत असतं, अगदी उगवत्या सूर्यासारखं. आयुष्यात सर्व काही मिळतं, पण आपण जे शोधतो ना ते मात्र आपल्याला मिळत नाही. आयुष्य संपत जातं, शोध कार्य थांबत नाही आणि अंतिम क्षणी लक्षात येतं, जे बाहेर शोधत होतो ते तर माझ्याजवळच होतं, आणि ते म्हणजे समाधान. कोणत्याही गोष्टीची किंमत फक्त 2च वेळी कळते, जेव्हा ती मिळत नाही तेव्हा आणि जेव्हा ती हरवते तेव्हा. त्या दरम्यानच्या काळात आपल्याला ज्या वस्तूची किंमत किंवा त्या माणसाची किंमत कळतच नाही. ज्या व्यक्तीजवळ संयम, समाधान आणि सहनशीलता असते ना, त्या व्यक्तीमध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते. बरं चाललंय आयुष्य हे आपण कोणालाही सांगू शकतो, पण खरं काय चाललेलं आहे आपल्याला आयुष्यामध्ये हे सांगायला जवळचा माणूस लागतो. उगाच कडवटपणा येत नाही स्वभावात. कुठेतरी गोड स्वभावाचा माणसाने तोटा सहन केलेला असतो. आनंद त्यांना नाही मिळत जे स्वतःच्या स्वार्थासाठी जगतात. आनंद तर त्यांनाच मिळतो जे दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःच्या आयुष्याचे अर्थ बदलतात. रानावनात एकाकी पडलेले फूल जसं कोणाचीही कौतुक करण्याची वाट न पाहता फूल असतं, अगदी त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्याही कौतुकाची वाट न पाहता तुमच्या प्रामाणिक प्रयत्नावर टिकून राहा. कौतुक करणारेच तुम्हाला आपोआप शोधत येतील. मूर्ख माणसाला अक्कल देणं हे नास्तिक पण माणसाला प्रसाद देण्यासारखंच असतं. ना तो प्रसाद फळाला येतो ना ती अक्कल. शर्यतीत धावताना
अर्ध्या रस्ता शर्यतीत धावताना अर्धा रस्ता थांबणाऱ्यांना यश कधीच मिळत नाही. तुमची ऊर्जा कायम ठेवा. कामाची भूक ठेवा. कोणतीही गोष्ट अर्ध्यावर सोडू नका. स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच प्रश्न आपोआप सुटतात. तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा, पण जगाने तुमच्याकडे पाहावे म्हणून नाही, शिखरावर तुम्हाला जग पाहता यावं म्हणून. आपल्या हातून होणारी चूक हे आयुष्याचे एक पान आहे, पण नाती म्हणजे आयुष्याचं पुस्तक आहे. गरज पडली तर चुकीचं पान फाडून टाका आणि एका पानासाठी अख्खं पुस्तक गमावू नका. आपण कसे बोलावे हे शिकण्यासाठी कोणताही वर्ग किंवा क्लास नसतो, पण आपण ज्या पद्धतीने बोलतो ना त्यावरून आपला वर्ग किंवा क्लास हा निश्चित ठरतो. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.